नमस्कार, एबीसी ट्रेनिंग्सच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण वारंवार डिस्कस करतोय की सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर्स असे कोणते कोर्सेस करू शकतात, कोणत्या डोमेनमध्ये आपलं नाव कमवू शकतात आणि एज्युकेशन करत करत साईड बाय साईड कोणते कोर्सेस असे असू शकतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं BIM म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन आधी तो व्हिडिओ बघा, कारण ती फील्डसुद्धा खूप ट्रेंडिंग आहे. आज आपण एका जेनरिक ट्रेडिशनल फील्डवरती बोलणार आहोत. ट्रेडिशनल म्हणजे मी फार जुन्या जमान्यातलं काही बोलत नाही आहे, पण एक फील्ड अशी आहे इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळेस सॉफ्टवेअर्स सुरू झाले, सॉफ्टवेअरचा वापर सुरू झाला बिल्डिंगच्या डिझाईन्समध्ये आणि ॲनालिसिसच्या फील्डमध्ये, त्यावेळेसपासून ही फील्ड सातत्याने वारंवार ट्रेंडिंगमध्ये असलेली फील्ड म्हणजे बिल्डिंग डिझाईन अँड ॲनालिसिस. कुठल्याही बिल्डिंगचं डिझाईन बनवणं, त्याच्या प्लॅनिंगपासून इस्टिमेशन अँड कॉस्टिंग असेल किंवा त्याचे स्ट्रक्चरल डिझाईन्स असतील, त्याचं ॲनालिसिस असेल आणि फायनली त्याचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, हे कम्प्लीट ह्या फील्डमध्ये, ह्या कोर्समध्ये आपण डिस्कस करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिल्डिंग डिझाईन अँड ॲनालिसिस ह्या फील्डवरती बोलूया, ह्या डोमेनवरती बोलूया. मित्रांनो, करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय असू शकतात ह्या फील्डमध्ये. हा स्पेसिफिक कोर्स जर तुम्ही केला तर ह्याच्यामध्ये इंटेरियर डिझायनर तुम्ही बनवू शकतात. बेसिकली हा बिल्डिंग डिझाईनचा कोर्स आहे, पण असे किती सारे डिझायनर्स आहेत जे एक्सटेरियर डिझाईन पण करतात, इंटेरियर पण करतात. स्पेसिफिकली जर तुम्ही छोट्या शहरातून असाल आणि छोट्या सिटीजमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तिथे वेगळे इंटेरियर डिझायनर आणि हे सगळं जास्त कोणी बघितलं जात नाही. बेसिकली एक व्यक्ती असतो जो एक्झिक्युशन बघतो, डिझायनिंग करतो, इंटेरियरमध्ये थोडीफार मदत करतो. अशा लोकांसाठी हा कोर्स अपॉर्च्युनिटी जे आहे हे कम्प्लीट एक 360 डिग्री ऑलराऊंडर म्हणून तुम्हाला बनवू शकते. म्हणजे BIM इंजिनियर म्हणून पण तुम्ही हा कोर्स करून जाऊ शकतात. इंटरेस्टिंगली इंटेरियर डिझायनर बनू शकतात, स्ट्रक्चरल डिझायनर बनू शकतात, प्रोजेक्ट मॅनेजर बनू शकतात आणि आर्किटेक्चरल ड्राफ्टर बनू शकतात. कारण ह्या कोर्समध्ये असे खूप ट्रेंडिंग कोर्सेस आपण घेतो, सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्ही ह्या क्षेत्रात जाऊ शकता. तर बेसिकली हायलाईट्स काय आहेत आणि त्याच्यामध्ये कॉन्टेंट काय ह्याच्यावरती आपण नंतर येऊया. आपण सगळ्यात आधी डिस्कस करूया की ह्याच्यामध्ये कोणते कोणते कोर्सेस आणि कोणते कोणते डोमेन्स आहेत. बघा, बिल्डिंग डिझाईन अँड ॲनालिसिसमध्ये 3 प्रकारचे सर्टिफिकेशन्स अवेलेबल आहेत. पहिला तुमचा डिप्लोमा लेवलचा सर्टिफिकेट आहे, ज्याच्यामध्ये 3 कोर्सेस आहेत. त्यानंतर मास्टर डिप्लोमा आहे आणि त्यानंतर PG डिप्लोमा आहे. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, BIM मध्ये म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगमध्ये सुद्धा 3 प्रकारचे सर्टिफिकेशन्स आहेत. तसं ह्या सेम ह्याच्यामध्ये पण डिप्लोमा, मास्टर डिप्लोमा आणि PG डिप्लोमा तुम्ही करू शकतात. सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो मी की डिप्लोमा काय आहे. डिप्लोमामध्ये 3 कोर्सेस आहेत, जसं मी म्हणालो, ऑटोकॅड, रेविट आणि इस्टिमेशन अँड कॉस्टिंग. डिप्लोमामध्ये तुमचे रेविट, ऑटोकॅड, इस्टिमेशन, स्टॅड प्रो किंवा ETAP तुम्हाला ऑप्शन मिळतं. आणि PG डिप्लोमामध्ये ऑटोकॅड, रेविट, इस्टिमेशन, स्टॅड प्रो, ETAP, PPM कॉन्सेप्ट आणि MSP. मित्रांनो, ही फील्ड अशी आहे की ह्यामध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये स्पेशली आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनियर असाल ना, तर पहिल्या वर्षापासून फायनल इयरपर्यंत जोही सिलेबस आपल्याला असतो त्या सगळ्या सिलेबस रिलेटेड सॉफ्टवेअर्स तुमचे कव्हर होतात. तुम्ही जर सेकंड इयरला असाल, तुम्ही थर्ड इयरला असाल, मी तुम्हाला सांगतो आत्ताच तुम्ही PG डिप्लोमा जर केला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जॉब पर्स्पेक्टिव्हने चांगली मदत होते. डायरेक्टली तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकतात. त्या डोमेनला चालू करण्यापेक्षा किंवा डिप्लोमा, मास्टर डिप्लोमामध्ये डिटेल अजून घुसण्यापेक्षा सगळ्यात आधी बघूया की सॉफ्टवेअर्सचा वापर कुठे कुठे केला जातो आणि ॲक्च्युअल लाईव्ह केस स्टडीज मी तुम्हाला काही सांगतो. बघा, सगळ्यात पहिले आपण लंडन, UK, द शार्ड म्हणून जी बिल्डिंग आहे, फार फेमस बिल्डिंग आहे. तुम्ही गुगलवरती जर गेलात तर ही शार्ड नावाची जी बिल्डिंग आहे ह्याचं आर्किटेक्चरल जे मावल आहे, म्हणजे आर्किटेक्चरचं जे पूर्ण डिझाईन आहे, हे रेविट नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये बनवलेलं आहे. रेविटचा वापर करून बनवलेलं आहे. हे मुद्दाम मी तुम्हाला हे केस स्टडीज सांगतोय कारण हे केस स्टडीज जर तुम्हाला एकदा कळाले ह्याचा वापर कुठे होतो तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याचं किती डिमांड आहे आणि किती कुठे कुठे ह्याचा युसेज आहे. बघा, सिंगापूरमध्ये मरीना बे सँड्स म्हणून ही जी मोठी इमारत आहे ह्याच्यामध्ये ऑटोकॅड, स्टॅड प्रोचा चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे इंटिग्रेटेड डिझाईन आणि ॲनालिसिस करण्यासाठी. अबुधाबीमध्ये हे लोव्ह म्हणून जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा रेविटचा यूज केला आहे. सिडनीमध्ये ओपेरा हाऊस, खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे, तिथे सुद्धा ऑटोकॅड, रेविटचा वापर केलेला आहे. सायबर टॉवर्स असेल भारतामध्ये, हैदराबादमध्ये, इथे सुद्धा स्टॅड प्रोचा वापर केला आहे. स्ट्रक्चरल त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी रेविटचा वापर केलेला आहे मॉडेलिंगसाठी. त्याच पद्धतीने ॲपल पार्क जे USचं आहे तिथे सुद्धा जे मॉडेल, जी पूर्ण बिल्डिंगचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते रेविट आर्किटेक्चर आणि ऑटोकॅडमध्ये बनवलेलं आहे. इन्फोसिसची बिल्डिंग आहे, दिल्ली मेट्रो असेल, IIT मुंबई असेल, राजीव गांधी,
इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल हैदराबादचं, किंवा अक्षरधाम टेम्पल असेल, बीजिंगचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल. म्हणजे मुळात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, कुठलंही क्षेत्र तुम्ही घ्या सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं, तिथे जो डिझाईन डिपार्टमेंट आहे, तिथलं जे डिझाईन आणि ॲनालिसिसचा डिपार्टमेंट आहे, तिथे ह्या सॉफ्टवेअरचा यूज होतोच होतो. मेजरली ऑटोडेस्क ह्या मार्केटमध्ये थोडंसं रूल करतो. ऑटोडेस्कचे जे पण प्रोडक्ट्स आहेत, ऑटोकॅड असेल, रेविट असेल, 3ds मॅक्स असेल, हे जास्ती प्रोडक्ट्स वापरले जातात. त्यामुळे ऑटोडेस्क रिलेटेड जे सॉफ्टवेअर्स आहेत ते करणं आपल्याला कधी पण उपयुक्त ठरू शकतं. बघा, इतके जबरदस्त हे स्किल्स आहेत. आपण वन बाय वन बघूया ह्याचा वापर कसा केला जातो. मी एक ब्लँक स्क्रीन ओपन करतो जेणेकरून तुम्हाला समजावण्यासाठी मला मदत होईल. ओके, वी विल स्टार्ट विथ द डोमेन्स. आता जसं मी म्हणालो की आपला आजचा जो डोमेन आहे तो आहे आपला बिल्डिंग डिझाईन अँड ॲनालिसिस. आता ह्याची सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला समजणं गरजेचं आहे की एखादी बिल्डिंग ज्यावेळेस बनते ती कशी बनते. बरं, फार सिम्पल आहे. 3 फेजेसमध्ये बनते. त्याला मी इथे डिवाइड करतो. प्री कन्स्ट्रक्शन, ओके. सेकंड जी आपली स्टेप आहे ती आहे कन्स्ट्रक्शन, आणि जी तिसरी फेज आहे ती आहे आपली पोस्ट कन्स्ट्रक्शन. आता हे 3 फेजेस म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू होण्याची प्रक्रिया, जे काय ड्रॉइंग्स बनवायचे, डॉक्युमेंटेशन बनवायचे, मॉडेल बनवायचे, इस्टिमेशन काढायचे, स्ट्रक्चरल डिझाईन काढायचे, हे म्हणजे तुमचं प्री कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटवरती होतं आहे, आणि हे पोस्ट कन्स्ट्रक्शन म्हणजे मेंटेनन्स असेल किंवा फायनल स्टेजेसचे काही स्टेप्स असतील. आता ह्या तिन्ही फेजेसमध्ये जर तुम्ही बघितलं, कन्स्ट्रक्शन फेजमध्ये तुम्हाला माहिती आहे करिअर कसे आहेत. उन्हात काम करावं लागेल, साईट सुपरवायझर म्हणून करावं लागेल. तुम्हाला जर ते फील्ड आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्या फील्डमध्ये ह्याच्यामध्ये काम करू शकता. पोस्ट कन्स्ट्रक्शनमध्ये लिमिटेड स्कोप आहे. आणि आपलं प्री कन्स्ट्रक्शन जे आहे, प्री कन्स्ट्रक्शन रिलेटेड हे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत. कन्स्ट्रक्शन होण्याच्या आधी जे काही 2Dचे प्लॅन्स बनणार आहेत, 3Dचे प्लॅन्स बनणार आहेत, त्याच्याबद्दलचं सगळं आहे. ओके, तर लेट मी गो टू द नेक्स्ट पॉईंट. प्री कन्स्ट्रक्शन आहे, तुम्हाला लक्षात आलं. आता आपण ॲझ्युम करू एक सिम्पलसा प्लॉट आहे, आणि ह्या प्लॉटवरती एक आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे. प्री कन्स्ट्रक्शनवर आपल्याकडे आलेलं आहे. प्री कन्स्ट्रक्शनमधले स्टेजेस काय काय आहेत आपण बघूया. सगळ्यात आधी त्या प्लॉटचा सर्वे केला जातो. बघा, मी इथे लिहितो. नंबर 1, त्या प्लॉटचा सर्वे केला जातो. सर्वे म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वे कसा केला जातो. थिएडोलाइटच्या मदतीने केला जातो, टोटल स्टेशनच्या मदतीने केला जातो. आणि सर्वे करून तिथे किती कटिंग आहे, किती फिलिंग आहे, किती कटिंग आहे, किती फिलिंग आहे, हे बघून त्याचं ग्राउंड लेवलिंग केलं जातं. ग्राउंडचं लेवलिंग केलं जातं. आता इथे बिल्डिंगचं सर्वे असल्यामुळे हे मॅन्युअली होऊन जाईल. पण जिथे मोठे प्रोजेक्ट्स असतात, एअरपोर्ट्स असतात, हॉस्पिटल्स असतात, तर ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये हे कटिंग आणि फिलिंग मॅन्युअली पॉसिबल नाही आहे. त्यासाठी ऑटोकॅड सिव्हिल 3D, ऑटोकॅडचं सिव्हिल 3D नावाचं प्रोडक्ट आहे, त्याचा वापर करून हे कटिंग आणि फिलिंग केले जाऊ शकतात. आता बिल्डिंग डिझाईनबद्दल आपण बोलतो आहे, त्याच्यामुळे हे कोर्स आत्ता इथं करण्याची गरज नाही आहे. ट्रान्सपोर्टेशन डिझाईनच्या डोमेनमध्ये आपण बघू की ते तुम्हाला करायचं आहे, पण आत्ता इथे हे करण्याची गरज नाही. तर आपलं पहिली जी स्टेप आहे तिथे आपल्याला सॉफ्टवेअरची गरज नाही आहे. दुसरं, आपल्याला त्या प्लॉटचा आता आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल की आता तिथे जे स्पेसिफिकली बिल्डिंग बांधायची आहे, लेट्स अज्युम की एक हाऊस होम बांधायचं आहे, तिथे त्या घरामध्ये कुठे हॉल असेल, कुठे किचन असेल, कुठे बाकीचे सगळे हे असतील, त्याचं प्लॅनिंग जे आहे त्याचं 2Dमध्ये हे आपण ऑटोकॅडमध्ये काढून घेणार. तर तुमचं पहिल्या नंबरचं जे सॉफ्टवेअर आहे ह्या डोमेनमध्ये ते कव्हर होणार, ते म्हणजे ऑटोकॅड. त्यानंतर जसं तुमचं प्लॅनिंग फायनल स्टेजला येतं, प्लॅनिंग आवडतं, फायनल होतं की अशा अशा रूम्स बांधायच्यात, ह्या डायमेन्शन्स आहेत, त्यानंतर तुमचं 3D मॉडेलिंगचं काम होईल. 3D मॉडेल का करावं लागतं, तर जरुरी आहे की ते झाल्यानंतर तो प्रोजेक्ट कसा दिसेल.
कारण झाल्यानंतर जर जसं दिसणार आहे ते जर आपल्याला आत्ताच लक्षात आलं तर ते मॉडिफिकेशन्स बरेचसे आपल्याला करायला मिळतील. मला आठवतं आहे 1998ला ज्यावेळेस आमचं घरचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्या सॉफ्टवेअरचा वगैरे एवढा काही यूज नव्हता. तर इतक्या वेळेस त्या भिंती पाडल्या गेल्या, कारण ती भिंतीचं कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आम्हाला वाटायचं की अरे ही रूम छोटी होती आहे, रूम मोठी होती आहे आणि हे असं दिसतंय तसं दिसतंय, कोणी सुचवायचं. तर त्याच्यामध्ये बरीचशी कॉस्ट वगैरे जायची. पण आता हे 3D मॉडेल्स बनवता आल्यामुळे तसं काही फारसं होत नाही. 3D मॉडेलिंग तुमचं कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये होतं तर रेविट आर्किटेक्चर नावाचं ऑटोडेस्कचं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये होईल, किंवा स्केचअप, ट्रिम्बलचं स्केचअप आहे स्केचअपमध्ये होईल, किंवा तुम्ही डायरेक्टली 3ds Maxमध्ये पण त्याचं मॉडेलिंग करू शकता. एकदा का मॉडेलिंग तयार झालं, कसं दिसतंय वगैरे सगळं त्याचं मॉडेल तयार झालं, त्यानंतर तुमचा जो चौथा मुद्दा आहे तो तुमचा ॲनिमेशन रिलेटेड येतो. बऱ्याच क्लायंट्सला जरुरी असतं, त्यांना व्हिडिओ हवा असतो की माझी बिल्डिंग आतमधून फिरल्यानंतर कशी दिसेल, त्याला वॉकथ्रू असं आपण म्हणतो. फार जबरदस्त करिअर आहे वॉकथ्रूमध्ये. वॉकथ्रू म्हणजे माझी बिल्डिंग आतमधून फिरताना कशी दिसेल. मग त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण ॲक्च्युअल व्हिडिओ बनवू शकतो की ते कसं दिसतंय. हे फार ॲडव्हान्स झालेलं आहे डेफिनेटली. आत्ता मी जे सांगतोय त्याच्याही पुढे गेलेलं आहे, व्हर्च्युअल रियालिटीचा जमाना आहे. पण तरी ॲज अ करिअर ॲनिमेशनसाठी तुम्ही वापरू शकता 3ds Max आणि लुमियॉन नावाचं सॉफ्टवेअर. हे 2 सॉफ्टवेअर्स करून तुमचं ॲनिमेशन कवर होईल. त्यानंतर ॲनिमेशन झालं, आता क्लायंट तुम्हाला विचारेल की अरे हे सगळं ठीक आहे, आवडलं आहे मला, आता खर्च किती येतो आहे. तर त्यासाठी आपलं नेक्स्ट 5th स्टेप असते ती म्हणजे इस्टिमेशन अँड कॉस्टिंगची असते. इस्टिमेशन अँड कॉस्टिंग. तर हे करण्यासाठी साधी तुमची मायक्रोसॉफ्टची एक्सेल पण तुम्हाला जर येत असेल त्यावरती तुम्हाला ट्रेनिंग मिळून जाईल, किंवा ऑटोडेस्कचे काही प्रोडक्ट्स आहेत क्वांटिटी टेक ऑफ वगैरे तेही तुम्हाला त्यामध्ये करता येतील. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर विषय येतो स्ट्रक्चरल डिझाईनचा. फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे की ह्याच्यावरती किती लोड लावायचा आहे, ते लोडिंग किती असणार आहे, कोण राहणार आहे, कमर्शियल बिल्डिंग आहे का रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. मग तुम्हाला माहिती सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये IS कोड्स असतात, IS 456 असतो, IS 800 असे वेगवेगळे कोड्स असतात. त्या कोड्सचे वेगवेगळे क्लॉजेस असतात. त्या क्लॉजेसला कन्सिडर करून त्याचे स्ट्रक्चरल डिझाईन्स वगैरे बनवले जातात. तर आता इंटरेस्टिंगली हे स्ट्रक्चरल डिझाईन अँड ॲनालिसिस जे आपल्याला करायचं आहे ते जे आपण सॉफ्टवेअर वापरणार आहे त्यामध्ये हे कोड्स जे आहेत हे इनबिल्ट असतात. हे IS कोड वगैरे कॉलेजेसमध्ये तुम्ही अभ्यास करता तुम्हाला वाटतं रे हे कसं काय शक्य एवढं वाचणं लक्षात ठेवणं. पण आज हे स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये जे सॉफ्टवेअर्स आहेत म्हणजे STAAD Pro किंवा ETAB ह्या दोन्ही सॉफ्टवेअर्समध्ये ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करतात तर तिथे तुम्ही जस्ट एक ड्रॉपडाऊनमधून IS कोड सिलेक्ट करू शकतात की कोणत्या IS कोडप्रमाणे डिझाईन करायचं आहे आणि त्या IS कोडला कन्सिडर करून मग ते स्ट्रक्चरल डिझाईन वगैरे होईल. कॉलमची डिझाईन होईल, बीमची डिझाईन होईल, स्टेअरकेसची डिझाईन होईल, फाउंडेशन्सचं डिझाईन होईल, असे वेगवेगळे डिझाईन, स्टेअरकेसचं तुमचं डिझाईन होईल. आणि हे डिझाईन म्हणजे पूर्ण स्ट्रक्चरल पार्ट STAAD Pro आणि ETABSमध्ये तुमचे कवर होतील. आणि त्यानंतर विषय तुमचा येतो तो फायनल म्हणजे प्रोजेक्ट चालू करण्याचा. पण प्रोजेक्ट चालू करण्याआधी प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट म्हणजे हा प्रोजेक्ट किती कॉस्टमध्ये होईल, किती टाईममध्ये होईल आणि किती रिसोर्सेसमध्ये होईल, किती चांगल्या क्वालिटीचा होईल, हे सगळं मॅनेज करण्यासाठी मोठ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी तर प्रोजेक्ट इंजिनियर्स असतात. पण स्टार्टिंगला ज्यावेळेस तुम्ही एखादा छोटा प्रोजेक्ट घ्याल, तुमच्या छोट्याशा सिटीमध्ये कुठला तरी एखादा प्रोजेक्ट घ्याल तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट जर तुम्हाला येत असेल जे की आपण MSP आणि प्रायमावेरा ह्या 2 सॉफ्टवेअर्समध्ये करतो, हे जर तुम्हाला येत असेल तर हे डेफिनेटली तुम्हाला बेनिफिशियल पडेल. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही बघितलं असेल राईट फ्रॉम द सर्वे टिल द एंड प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट जे प्री कन्स्ट्रक्शनचा जो पहिला फेज आहे त्यामध्ये तुम्ही मास्टर बनतात. आणि त्यामुळे मग तुम्ही तुमची कन्सल्टिंग फर्म चालू करू शकतात, तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतात. त्या बिझनेसमध्ये तुम्ही इंटेरियरच्या सर्व्हिसेस देऊ शकतात, वॉकथ्रूच्या देऊ शकतात, 3D व्ह्यूज बनवण्याचे तुम्ही सर्व्हिसेस देऊ शकतात. आणि हे मजाक नाही, म्हणजे इवन वॉकथ्रू आणि हे बनवण्यासाठी जबरदस्त चार्जेस कन्सल्टंट वगैरे घेतात. वॉकथ्रू बनवण्याचा सध्याचा रेट 1 ते सव्वा लाख रुपये प्रति मिनिटाचा आहे. बिल्डिंगचा वॉकथ्रू तुम्ही 4 मिनिटाचा बनवला तर यू कॅन जस्ट मल्टिप्लाय ते मिनटं आणि 4 लाख रुपये. तर इतकं काही डेफिनेटली ह्याच्यामध्ये आहे आणि घाबरण्याची गरज नाही. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग जरी करत नसाल, डिप्लोमा झालेला असेल किंवा 12th झालेली मुलंसुद्धा हे कोर्सेस करून जबरदस्त जॉब्स मिळवू शकतात. म्हणून मला असं वाटतं की हे सगळे कोर्सेस इम्पॉर्टंट आहेत. आपण परत एकदा येऊया आपल्या मेन मुद्द्यावरती
की हे कोर्सेस तर आता मी तुम्हाला सांगितलं हे कसे कसे यूज होतात. बघा बेसिकली 3 प्रकारचे कोर्सेस आहेत, डिप्लोमा, मास्टर डिप्लोमा आणि PG डिप्लोमा. आपले टोटल 10 ऑफिसेस आहेत महाराष्ट्रामध्ये. कुठल्याही आउटलेटमध्ये तुम्ही जाऊन ह्याचं ऑफलाईन ॲडमिशन घेऊ शकतात किंवा ऑनलाईन ॲडमिशन देऊ शकतात. खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. आता ह्यामध्ये बघा, जर तुम्ही डिप्लोमा केला तर तुमचे फक्त 3च स्टेप्स कव्हर होतात. तुम्ही 2D आणि 3Dचे डिझाईन्स आणि ड्राफ्टिंग करू शकतात, आर्किटेक्चरल मॉडेल बनवू शकतात, कन्स्ट्रक्शनचं इस्टिमेशन आणि कॉस्टिंग करू शकतात. हे 3 मुळात जे एरिया आहेत ते कव्हर होतील. पण स्ट्रक्चरल डिझाईन तुम्हाला जमणार नाही, कारण ते ह्या कोर्समध्ये नाही आहे. प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट जमणार नाही आणि इंटिग्रेटेड प्रोजेक्ट डिलिव्हरी जी असते MSP थ्रू ती नाही होणार. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही जर सिरियस असाल तर तुम्ही हा वाला कोर्स घेऊ शकतात, PG डिप्लोमा इन बिल्डिंग डिझाईन अँड ॲनालिसिस. एक साधारण 1 वर्षाचा कोर्स आहे. ह्याच्यामध्ये ऑटोकॅड कव्हर होईल, रेव्हिट होईल, इस्टिमेशन होईल, स्टॅडप्रो, ETAP, PPM कॉन्सेप्ट, MSP हे सगळं कव्हर केल्यानंतर स्टार्ट टू एंड प्री कन्स्ट्रक्शन वर्क हे तुम्ही करू शकतात. तुम्ही एक चांगले कन्सल्टंट म्हणून तुमच्या करिअरची सुरुवात करू शकतात. लागणारा जो काही सपोर्ट आहे त्यासाठी तर आम्ही आहोतच. ABC ट्रेनिंग्सची माझी पूर्ण टीम आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा.